पैसा कमवायचा आहे म्हणून कमवू नका माझ्या भावानो दोस्तानो. उभ्या आयुष्यात मायबाप ना आपल्याला म्हणणार नाहीत तो किती कमवलं आणि किती नाही. कारण की तो कमवलेलं ती तुला येणार आहे आणि मायबापाला तो सांगितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच कमी नसणार आहे. कारण की वायपट दिवस घालून काहीच उपयोग नाही. व्यसन धूम्रपान करून काहीच उपयोग नाही. कारण की मायबापानं उभ्या आयुष्यामध्ये चांगलं शिकवलं ना, ती चांगलंच होत असतंय. कारण की असं नाही की त्यांनी वाईट वळण लावलं म्हणून नाही. मायबाप जी आहेत ना, ती वाईट नव्हं, चांगलं वळण लावणारी मायबाप असतात. पण मित्रामुळं स्वतःचं बिघडायचं नाही. मित्र जरी म्हणला, तर ही चल मावा, गोवा, गुटखा, धूम्रपान, सिगरेट, दारू घेऊ. तर मित्र तू करतोय जवळचा मित्र, तर नगर रे बाबा. बाबा असं ते हानिकारक आहे. आपण समजून घेतलं ना आणि त्याला सांगितलं ना, हानिकारक आहे माझ्या भावा, ती घेऊ नको. आपल्या ती चांगलं चालत नाही, ती चांगलं वाटत नाही, एवढं त्याला समजा. कारण की त्याला तुम्ही समजवून सांगा, त्या चेहऱ्यावरचा सुद्धा आनंद नक्कीच कमी नसेल. आणि जर ती गुरमीत बोलायला लागलं, हे करायला लागलं, तर बोलणार नाही. बाबा भावा असं करू नको रे. ही व्यसन जी आहे ती उभ्या आयुष्यात पैसे देऊन देऊन भिकारी केलं आहे. म्हणून व्यसन जे आहे उभ्या आयुष्यात इतकं पण कर नका, भिकारी पैसे देऊन देऊन व्हायची पाळी येऊ नये. आणि चांगलं सांगणारा मित्र तरी जवळ एक तरी असावा. मायबापाशिव पण किंमतच नाही आणि एखाद्या दोस्ताशिव उभ्या आयुष्यात अर्थच नाही. ही कधीही खरं आहे. वाईट वळणाला लावणारा मित्र जरी असला तर आपण त्याला चांगल्या म्हणणारा वळणाला आपण चांगलं असल्यावर त्याला लावा. कारण की त्याच्यासुद्धा मायबापाचा चेहऱ्यावरचा आनंद नक्की नसेल कमी. फालतू संघच घेऊन नका. चांगल्या विरोधात आपण जायचा प्रयत्न करा आणि चांगल्या संघच घेऊन द्या. उभ्या आयुष्यात स्वतःचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मी लय सांगणार ह्यातला महान नाही कोण. माझं वय 18 वयाचं आज 18 वर्ष पूर्ण झालात. पूर्ण वयाच्या 18व्याच्या अगोदर मी कुठल्यांना म्हणलो नाही मला 500 रुपये जरी द्या. अहो 500 रुपये जरी मागितलं तर ती म्हणतात, अहो 500 रुपये जरी मागितलं तर ती म्हणतात, अरे माझ्यापाशी नाही. ती 100 वेळा ती मागतात. ती 500 रुपये स्वतःचं कष्टानं कमवलेलं ते स्वतःला उपयोगी येतात. आणि ते पैसे चांगल्या बिझनेसमध्ये केल्यावर डबल टकोऱ्यास ठेवायचं. त्या बिझनेसमधून आपल्याला डबल मिळलं पाहिजे. तर असं विषय करायचा. फालतूक पैसे घालून उभ्या आयुष्यात स्वार्थ होत नाही. उलटं पैसे देऊन 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 आपल्या जीवनामध्ये काहीच अर्थ होत नाही. हे कधीही खरं आहे. म्हणून मायबापाला एखाद्याची हौसन मागा, मला 10,000 रुपये पाहिजे तर ते चांगल्या कामात, ती उभ्या आयुष्यात नव्हं. मायबाप हसत हसत माझ्या लेकरा धर काय करायची कर. आणि करत नव्हं. माझा मित्राला जरी फोन लावून म्हणलं तर माझ्या मित्र असं असं काम आहे तर ते सुद्धा द्यायला मागं हटणार नाही. एखादा तरी मित्र जवळ खास असावं लागतंय उभ्या आयुष्यामध्ये. आणि भांडणं करून करून काही उपयोग नाही. आज जरी भांडणं करणार असलं तर ही मित्र त्या मित्राला सांगते असं असं बोलवतं, असं कर नका रे. हे कधीही खरं आहे. आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला असं तुमचं माझ्या याच्यानं मोटिवेशन जेवढं द्यायचं आहे तेवढं द्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद. भेटू पुन्हा माझ्या भावासारख्या दोस्तांना. उभ्या आयुष्यामध्ये करायचं आहे ना ते स्वतःला करावं लागतंय. हो दुसऱ्यावर विश्वास ठेवून काही उपयोग नाही. हा.